नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। जेव्हापासून आपला टेट 2025चा निकाल लागला तेव्हापासून बऱ्याचशा जणांची अशी मागणी होती की हा जो निकाल आहे हा कास्ट वाईज लागला नाहीये किंवा आपल्या अभियोग्यता किंवा बुद्धिमत्तेचे आणि हे जे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं होतं तशा पद्धतीने निकाल नाहीये। निकालावर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते आणि त्याचमुळे विविध संघटनांनी किंवा आपल्या अभियोग्यता धारकांनी स्वतः तिथे जाऊन भेटी दिल्या होत्या आणि जे त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले होते की बऱ्याच उमेदवारांना 0 वगैरे मार्क्स होते, एवढे मार्क्स कसे, तर एवढे कमी मार्क्स कसे किंवा काही उमेदवारांना खूप जास्त मार्क्स मिळाले होते, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते आणि त्यांना शांत करण्यासाठी किंवा हे जे परीक्षा परिषदेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण होत होते त्यासाठी मग परीक्षा परिषदेने आता कास्ट वाईज रिझल्ट डिस्प्ले केला, ज्याच्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ, कास्ट, त्याचबरोबर तुमचे मार्क्स, त्यामध्ये मग अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता असं काही डिस्ट्रीब्यूट करून काय मार्क दिलेले नाहीये। जे मार्क्स होते ते ॲज इट इज आहे, कुणाच्याच मार्कामध्ये बदल झालेला नाहीये। कुणाला जर असं वाटत असेल की सुरुवातीच्या आणि नंतरच्या मार्कामध्ये बदल झालाय तर कमेंट बॉक्समध्ये कळवा। सध्या तरी मार्कांमध्ये बदल नाहीये, परंतु कुठेतरी अशा पद्धतीने रिझल्ट डिस्प्ले केल्यामुळे कॅटेगरी वगैरे ह्या गोष्टी कळाल्या आणि त्याचनुसार मग कास्ट वाईज तुमच्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन करून अशा प्रकारच्या याद्या तयार करण्यात आल्या, ज्या मी त्या सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकल्या आहेत, तुम्ही इतरही ठिकाणी बघितल्या असतील आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा रँक कळाला असेल की मी माझ्या कॅटेगरीमध्ये माझा रँक किती येतोय, की माझा येतोय 10, 12, 100, 200, 500, 1000, 1200, 10,000 अशा पद्धतीने आपल्याला आपला रँक कळाला आणि त्यानुसार आता तुम्ही अंदाज लावताय की माझं सिलेक्शन होईल का, किंवा काही ठिकाणी असे व्हिडिओज बनवले जात आहेत की एवढ्या 5000 जागा निघाल्या तर मग जनरल, SC, ST, OBC, SBC, ND, VJ या कॅटेगरीचं मेरिट किती लागेल। तर या संदर्भातच आज मी बोलणार आहे की मेरिट किती लागेल, सिलेक्शन होईल का, मला 112 मार्क आहेत, मला 110 मार्क आहेत, मला 109 मार्क्स आहेत किंवा 125 मार्क्स आहेत, तर मग माझं सिलेक्शन होईल का, अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। तर आज आपण कट ऑफ आणि याच संदर्भामध्ये बोलणार आहोत, तर त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स, आता मी तुम्हाला आधी बोलले होते, कटू आहे पण सत्य आहे की संच मान्यतेचा जो निकाल आहे तो जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत कुठलाही कट ऑफचा व्हिडिओ तुम्ही पाहू नका, यामुळे तुमची मानसिकता खराब होणार आहे। आज रोजी जरी तुम्ही एखादा व्हिडिओ बघून खुश होत असाल आणि त्या गोष्टीच्या भरोशावर राहत असाल आणि यदाकदाचित असं होऊ नये, परंतु संच मान्यतेचा निकाल जर आपल्या विरोधात गेला, आपल्या विरोधात म्हणजे की सध्या शासनाने संच मान्यतेचा जो GR काढला आहे तो ॲज इट इज तसाच राहिला तर महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची परिस्थिती अत्यंत गंभीर होणार आहे मित्रांनो। कारण शिक्षकांची ज्या बदली प्रक्रिया झाली आहे त्या बदली प्रक्रियेमध्ये काही जिल्ह्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांचे बरेचसे म्हणजे 70, 75, 90, 92 असे शिक्षक अतिरिक्त ठरले आहे म्हणजे त्यांना जागा मिळालेल्या नाहीत। म्हणजे अजूनही जागा मिळाल्या नाहीत म्हणजे काय झालं की त्यांच्या जागेवर बदली होऊन शिक्षक आला आहे परंतु त्यांना नवीन शाळा मिळालेली नाही, तर अशा वेळी तो शिक्षक तिथेच राहिलेला आहे। म्हणजे त्यांना नवीन शाळा मिळणं अपेक्षित होतं, परंतु संच मान्यतेच्या या GR मुळे बऱ्याच ठिकाणी तो लागू करण्यात आलेला होता आणि संच मान्यतेच्या या GR मुळे काय झालं की त्या ठिकाणची पद उडली गेली किंवा पदवीधरांची पण पद दाखवले नाहीये। तर त्यामुळे अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि जर हा GR कायम राहिला तर ही परिस्थिती कायम राहील, त्यामुळे जागा निघणं खूप जास्त अवघड आहे। आता त्याची दुसरी बाजू, जर हा निर्णय यामध्ये जर समजा GR मध्ये थोडाफार प्रमाणात काही बदल केला गेला किंवा काही गोष्टी जर झाल्या तर मात्र जागा निघतील आणि मग जेव्हा संच मान्यतेचा जेव्हा GR मध्ये बदल होईल किंवा संच मान्यतेचा जो निकाल आहे तो लागेल त्यानंतर आपण कट ऑफ बद्दल बोलूयात ना। कारण आता तुमचा जो मी म्हणाल की तुमचा हा आपण परीक्षा दिलेली आहे, जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल कुठे, समजा तुम्ही ऑलरेडी शिक्षक म्हणून जॉईन आहात तर तुमचा काही विषय नाहीये, परंतु जे काही आपल्या अभियोग्यता धारक आहे जे पूर्णतः आता शिक्षक भरतीचीच वाट बघत आहेत तर त्यांनी पूर्णतः 100% यावर डिपेंड न राहता तुमचा प्लॅन B सुरू ठेवा, हे मला तुम्हाला यातून सांगायचं आहे। कारण की पुढची परिस्थिती दिसत आहे। कारण आत्ताच एक रिसेंटली प्रकरण झालं, तुमच्यापर्यंत ती गोष्ट आली असेल की पालघर जिल्ह्यामध्ये 2017 मध्ये
आंतरजिल्हा बदल्या झाल्या होत्या, परंतु त्या उमेदवारांना किंवा त्या शिक्षकांना सोडलं नव्हतं, म्हणजे जिल्हा परिषदेने त्यांना रिलीव्ह केलेलं नव्हतं. का? कारण की त्या ठिकाणी शिक्षक संख्या कमी होती आणि नवीन शिक्षक आल्याशिवाय आम्ही या शिक्षकांना रिलीव्ह करणार नाही, अशा पद्धतीने त्यांची भूमिका होती पालघर जिल्हा परिषदेची. आता झालं असं की पालघर जिल्हा परिषदेने नवीन आपली 2023-24ची भरती झाल्यानंतर तिथे शिक्षक आले असतील तर त्यांना या शिक्षकांना रिलीव्ह करायला सुरुवात केली आहे. परंतु आता अशी परिस्थिती झाली की 2 शिक्षक आहेत ज्यांना पालघर जिल्हा परिषदेने रिलीव्ह केलं आणि त्यांची जिल्हा बदली ही अमरावती जिल्ह्यामध्ये झाली होती. तर अमरावती जिल्ह्याने त्यांना सामावून घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की संच मान्यतेच्या या GR-नुसार आमच्याकडे एकही पद रिक्त नाही, त्यामुळे आम्ही ह्या 2 शिक्षकांना सामावून घेत नाही. आता परिस्थिती अशी झाली आहे मित्रांनो की त्यांनी रिलीव्ह केलं आणि हे जॉईन करत नाहीये, तर त्या शिक्षकांचा किती मोठा प्रश्न निर्माण झालाय. आता पुढे कोर्ट केस वगैरे होईल तर त्यांना एकतर अमरावती किंवा पालघर कोणीतरी सामावून घेईल, परंतु त्या मधल्या काळामध्ये त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झालाय, पुन्हा त्यांचं सेवाचे सातत्य ते निर्माण नाही, त्यामध्ये खंड निर्माण झाला आहे. तर अशी परिस्थिती हे एक उदाहरण दिलं मी, तर अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण होण्याच्या मागे आहे. त्यामुळे मग 5,000 जागा येतील, 10,000 येतील, 20,000 येतील, 30,000 येतील, मग तेव्हा काय कट ऑफ लागेल, मग 120 वाले सेफ, 150 वाले सेफ, 150 वाले सेफ. सध्या या संदर्भामध्ये जर एखादा व्हिडिओ बनत असेल तर त्यावर लक्ष देऊ नका. मी या संदर्भात काय सांगते की मला विचारतात मॅडम मला 120 ही कॅटेगरी आहे, मला 130 ही कॅटेगरी आहे, माझं होईल का? तर मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं, जर माझं हे वाक्य लक्षात ठेवा, जर हा संच मान्यतेचा जो निर्णय आहे तो जर म्हणजे संच मान्यतेचा GR हा जो आलाय तो कॅन्सल झाला आणि जुन्या पद्धतीने जर संच मान्यता झाली तर 20,000+ जागांची भरती होईल मित्रांनो. आणि 120+ म्हणजे कॅटेगरीमध्ये 120+ आणि जनरलमध्ये 130+ उमेदवारांचं सिलेक्शन होणारच आहे, कारण यावर्षी सर्वांना चांगले मार्क्स पडलेले आहे. म्हणजे मी तरी जास्त सांगितलं, मी प्रत्येक वेळी कट ऑफ जास्तच सांगते, कारण काय होतं की आपण थोडंसं जास्त कमी सांगितलं जातं आणि काही विद्यार्थ्यांची मग खूप निराशा होते. तर यांचं सिलेक्शन होणारच आहे. मग त्या समांतर आरक्षणानुसार आणखीच ते त्यांचं म्हणजे ते खाली येईल, कट ऑफ हा खाली येईल. तर हे केव्हा होणार? जेव्हा संच मान्यतेचा निकाल, तर तो एकदा येऊ द्या, त्यानंतर आपण डिटेलमध्ये चर्चा करू. तुमचा वेळ यामध्ये वाया घालवू नका आणि स्वतःचं म्हणजे तुम्ही खूप होप्स लावून ठेवणार, अगदी 140 150 मार्क्सवाले तर बिनधास्त असणार की आमचं सिलेक्शन होणार. कारण असा अनुभव आम्हाला 2017च्या भरतीमध्ये आलेला आहे मित्रांनो. अगदी एका मार्काने सिलेक्शन राहिले पहिले कॅटेगरी म्हणजे निकाल आल्यानंतर पहिल्या 450 विद्यार्थ्यांमध्ये माझं नाव असलेली माझं सिलेक्शन तेव्हा झालेलं नव्हतं. तर तुम्ही विचार करा की ज्यावेळी शासन 12,000 त्यावेळी 2017मध्ये 12,000 जागांची भरती सांगून नंतर 6,000 जागांची जाहिरात दिली आणि प्रत्यक्ष भरताना मात्र जिल्हा परिषदेच्या 3,000 ते 3,500 जागाच भरल्या गेल्या. त्यातही मागासवर्गीयांच्या 50% जागांवर त्यांनी रेस्ट्रिक्शन्स लावले आणि त्यानंतर 20% इंग्लिश मिडियमला आरक्षण दिलं. आणि त्या पद्धतीने भरपूर जिल्हा परिषदांनी इंग्लिश मिडियमला, म्हणजे माझं इंग्लिश मिडियमच्या विरोधात म्हणणं नाहीये, परंतु काय होतं की एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये त्या पद्धतीने जागा निघाल्यानंतर त्या पद्धतीने एखाद्या जागा निघाल्या आणि भरपूर साऱ्या जागा जर इंग्लिश मिडियमला दिल्या गेल्या तर मराठी मिडियमवर कुठेतरी अन्याय होतो. मागे आपण बघितलं की सांगली जिल्हा परिषदेची जी जाहिरात आली होती आपल्या आत्ता रिसेंटच्या 2023च्या भरतीमध्ये, तर त्यांनी पूर्ण 100% जागा इंग्लिश मिडियमला दिल्या. तशीच सेम परिस्थिती तेव्हाही घडली, बऱ्याचशा जागा इंग्लिश मिडियमला गेल्या आणि त्यामुळे अगदी 130+ 140+ उमेदवार घरीच राहिले. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलं असेल. यावर्षी बऱ्यापैकी परीक्षेचा पॅटर्न बदलल्यामुळे मेरिट थोडंसं लो आलं, परंतु आता पॅटर्न माहिती झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क्स खूप आहेत आणि त्यामुळे आता पुन्हा मेरिट हाय जाणार आहे. त्यामुळे अतिशय चांगले मार्क्स असताना सुद्धा जेव्हा घरी बसण्याची वेळ येते, जेव्हा आपला डिसमूड होतो, तेव्हा खूप जास्त निगेटिव्हिटी तेव्हा निर्माण होते. त्यामुळे आत्ताच खूप जास्त होप्स न ठेवता आपण एकदा या निर्णयाची वाट बघू. तोपर्यंत प्लॅन बी रेडी ठेवा आणि त्या पद्धतीने की मला ते करायचं आहे. की आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असेल की आमचं मॅडम वय खूप झालेलं आम्ही यावर आहे, पण तुम्ही आधी जे करत होता म्हणजे ते कंटिन्यू ठेवा. फक्त व्हिडिओसाठी बरेचसे जण तुम्हाला हे करताय की एवढा कट ऑफ लागेल तेवढा, आणि तुम्ही आशा एक एक्सपेक्टेशन धरून आशा धरून ते व्हिडिओज बघतात, तेव्हा तुमची काय परिस्थिती. कारण माझ्यासमोर ते खूप साऱ्या गोष्टी येत आहेत, त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ करून तुम्हाला सांगावं. कारण आता आपण बघितलं कॅटेगरी वाईज पण आपण बघितलं, त्यामध्ये पण आता तुम्हाला सांगते मी. जेव्हा एखाद्या कॅटेगरीचा तुमची जनरल रँक येते, समजा तुमचा आपण जर OBC मध्ये आहात तुम्ही आणि तुम्हाला फॉर समथिंग 130 मार्क्स आहेत, तर कॅटेगरी वाईज तुमचा रँक तुम्हाला
बऱ्यापैकी खाली जरी दिसत असला किंवा मिडलला दिसत असेल तरी पण तो महिलांमध्ये तुमचा आणखी वर होणार. महिला झाल्यानंतर पुन्हा 9वी 10वी म्हणजे जर तुम्ही 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी 11वी 12वी यापैकी कुठल्या गटात असाल तर तुम्ही ज्या गटात आहात तो गट सोडून अदर लोक त्यामधून बाजूला होणार. त्यामुळे आणखी तुमचा रँक थोडाफार वर जाणार आणि तुम्हाला चांगले मार्क्स असेल तर तुमचे होप्स आहेत, परंतु त्यासाठी थोडासा धीर धरा. आपल्याला लवकरच हा निर्णय कळेल. त्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल सप्टेंबरमध्ये मी खूप वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलं ॲक्च्युअल सप्टेंबरमध्ये संच मान्यता होईल आणि ही संच मान्यता मग कोणत्या JRच्या आधारावर होते की नवीन त्यामध्ये काहीतरी बदल करून ही संच मान्यता होते. कारण ही येणारी सप्टेंबरची संच मान्यता म्हणजे तुमच्या समोर शिक्षकांची रिक्त पदं येणार आहेत आणि मग त्यानुसार खुशाल 1000 व्हिडिओ बनवले जाऊ द्या किंवा तुम्ही स्वतः तुमच्या याच्यानुसार संच मान्यता झाल्यानंतर तुम्ही तुमचा सुद्धा अंदाज लावू शकतात की जर समजा संच मान्यता झाल्यानंतर एवढे पदं रिक्त आहेत तर माझी कॅटेगरी मला समजा 10% आरक्षण 20% 27% आहे तर या पद्धतीनं मी माझ्या कॅटेगरीला एवढ्या जागा येतात तर मग माझा रँक एवढा आहे तर माझा नंबर लागेल का. साधे गणित हे आपल्यालाही कळू शकतं. हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हो, आय होप तुम्हाला मला म्हणजे मी जे एवढं पोटतिडकीनं तुम्हाला सांगते हे तुम्हाला कळालं असावं. कारण आपण एक सर्टन मार्क घेतो आणि 1000 व्हिडिओ बघतो तर ते व्हिडिओ बनवणाऱ्यालाही कदाचित त्या पद्धतीचं म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना की त्या जे आपण बघतोय सध्या त्याची सत्य बाजू आहे की संच मान्यता ही किती महत्त्वाची आहे ना, हे संच मान्यतेचा हा निर्णय किती महत्त्वाचा आहे ना हे आता तुम्हाला कळेल. कारण जर हा निर्णय वेगळ्या पद्धतीने गेला ना मित्रांनो, बोटावर मोजण्या इतक्या सुद्धा शिक्षक भरतीमध्ये सध्या या भरतीमध्ये जागा येत नाही. मग 2026, 27, 28 मध्ये रिटायरमेंट भरपूर आहेत, मोठ्या बॅच रिटायर्ड होतात. त्यानंतर मग कदाचित जागा व्हॅकन्सीज निघेल, पण तोपर्यंत आपण परीक्षा दिली 25ला 28 पर्यंत ही भरती चालणार नाही हे तुम्हाला चांगलं माहिती. तर हे सगळं जे डिपेंड आहे ते संच मान्यतेच्या निर्णयावरच आहे. तर तोपर्यंत थोडंसं थांबा. फक्त तुम्ही तुमचा रँक बघितला असेल तर विनाकारण ह्या बाकीच्या भानगडीमध्ये पडू नका. हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगायचं आहे. आपण संच मान्यतेचा निकाल लागल्यानंतर मग बोलूच. त्यानंतर आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये किती जागा येऊ शकतात. कारण बदली प्रक्रिया आपण अजून पूर्ण झालेली नाहीये. बरेच शिक्षक अतिरिक्त आहेत ज्यांना शाळाच मिळालेल्या नाहीये. आणि तर बघूयात आपण कशा गोष्टी होतात. आय होप मी ज्या गोष्टी आज थोडंसं खूप म्हणजे अंतर्मनातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता काही जण म्हणतील की हे निगेटिव्ह तुम्हाला हे निगेटिव्ह वाटूच नाही, कारण हे इतकं पॉझिटिव्ह आहे ना. हे फक्त तुम्हाला मी आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला की असं होऊ शकतं. आपल्याला हे माहिती असावं, कारण जर हे आपल्याला माहिती असेल तर आपल्याला भविष्यामध्ये त्रास कमी होतो. हे मला तुम्हाला फक्त आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. याच प्रकारचे शिक्षक भरती किंवा अन्य ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत किंवा शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये येणारे किंवा GR, TET, CTT या सगळ्या संदर्भामध्ये मी मार्गदर्शन करतच असते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.